जरा विचार करा मित्र, ती वेळ कशी असेल जिथं मुलींना शाळेत जाणं गुन्हा मानलं जात होतं. जिथं काही ठराविक लोकांना भीती होती की जर मुलगी शिकली तर त्यांनी बनवलेले नियम आणि कायदे जगासमोर मांडतील. पण एक स्त्री अंधारात दिवा घेऊन उभं राहिली, ती म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की मुलींनी शिक्षण शिकणं गुन्हा असेल तर तो गुन्हा मी रोज करत जाईन. त्यांच्या प्रत्येक पावलाकडे समाजाचे दगडगोटे एवढेच नव्हे तर शेणाचे सडे सुद्धा होते. आणि महान ज्योतिबा फुले त्यांचा एक असा जीवनसाथी, त्यांनी सांगितलं की तू एकटी नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. आणि या दोघांनी मिळून इतिहासातील सर्वात मोठी हातकडी तोडण्याचं काम केलं. कारण का जर तुमच्या विश्वासाचा डोंगर खरा आणि मोठा असेल तर अडथळे किती येऊ द्या, विजय तुमचाच असेल. 1848 साली उघडली मुलींची पहिली शाळा आणि मुलींसाठी तिथून सुरू झाला खरा स्वातंत्र्य. आणि आज मुलगी डॉक्टर, पोलीस, वकील एवढंच नव्हे तर विमान सुद्धा चालवू शकते. आणि मुलींच्या यशाच्या प्रत्येक पावलामागे सावित्रीबाई फुलेंची हिंमत आणि त्यांच्या अपमानाचा त्याग आहे. पण मित्र, विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की शिकलेल्या मुलींना सुद्धा आज त्यांचं नाव माहित नाही. देवी देवतांच्या भक्तीमध्ये लीन झालेल्या मुलींना कधी कळणार सावित्रीबाई फुले? काय वाटतं मित्र तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.